विद्यार्थी मित्रांनो, काही वेळापूर्वी आपला 12वीचा रिझल्ट डिक्लेअर झाला. तुम्ही तुमचा रिझल्ट चेक केलाच असेल आणि मलाही सांगा नक्की तुमचा रिझल्ट कशा पद्धतीने होता. कमेंटमध्ये सांगा मला नक्की तुम्हाला किती पर्सेंटेज त्याच्यामध्ये आलेत मार्क्समध्ये. बरोबर. आता ज्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट चांगला लागलाय ऑब्व्हियसली त्यांचं खूप खूप अभिनंदन. काँग्रॅच्युलेशन तुम्हाला फर्स्ट ऑफ ऑल. पण ज्यांना मार्क्स थोडेसे कमी आलेत किंवा प्रॉब्लेम्स आहेत कशामध्ये ग्रुपिंग क्रायटेरियामध्ये, त्याच्यानंतर इम्प्रुव्हमेंट एक्झाममध्ये काय ज्या गोष्टी असतील ना, त्या सर्व गोष्टी मी तुम्हाला व्यवस्थितरित्या सांगणार आहे. आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय कव्हर करणार आहे या व्हिडिओमध्ये? तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ग्रुपिंग क्रायटेरियाबद्दल मार्गदर्शन करणार आहे. ग्रुपिंग क्रायटेरिया कशा पद्धतीने असतो? ज्यांना कमी मार्क्स आले त्यांचा जर ग्रुपिंग क्रायटेरिया फुलफिल होत नसेल, तर तो कशा पद्धतीने करायचा? आणि अपकमिंग व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला फोटोकॉपी असेल, त्याच्यानंतर इम्प्रुव्हमेंट एक्झाम असेल, त्याच्यानंतर रिचेकिंग म्हणजे काय असतं, री एक्झाम म्हणजे काय असतं, या सर्व गोष्टींबद्दल मार्गदर्शन करणार आहे. त्याच्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. आणि या व्हिडिओमध्ये मी ग्रुपिंग क्रायटेरियाबद्दल तुम्हाला सांगणार आहे. आता हे पहा, तुम्हाला चांगले जरी मार्क्स आले असतील, 70-75 जरी आले असतील, तरी चेक करा एकदा ग्रुपिंग क्रायटेरिया तुमचा क्लिअर होतो काय? नक्की काय असतो तो? आणि तुम्हाला कमी जरी पर्सेंटेज आले असतील, तरी तुम्ही नक्की चेक करा. आता फर्स्ट ऑफ ऑल ग्रुपिंग क्रायटेरिया म्हणजे काय? तर पहा, आपल्याला इंजिनिअरिंग कॉलेज किंवा फार्मसी कॉलेज आता या ठिकाणी मी पी आणि पी दोन्ही सब्जेक्टचं सांगणार आहे. इंजिनिअरिंग कॉलेज किंवा फार्मसी कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं असेल, ओके. आपली जी कॅपची प्रोसेस असते, सेंट्रल ॲडमिशन प्रोसेस, हिला जर आपल्याला अप्लाय करायचं असेल, तर आपल्याला आपल्या 12वी मध्ये असे ठराविक काही मार्क्स आहेत, तर ते आलेच पाहिजे. तेवढे मिनिमम तेवढे मार्क्स आपल्याला पाहिजेत. मग ते किती मार्क्स आहेत? तर फार्मसीसाठी ते मार्क्स वेगवेगळे आहेत. म्हणजे पी ग्रुपसाठी त्या कंडिशन्स वेगवेगळ्या आहेत आणि त्याच्यानंतर पी-सी-एमसाठी ते वेगवेगळे आहेत. आता पहा, जर तुमची ओपन कॅटेगरी असेल, म्हणजे तुमची कोणतीहीच कॅटेगरी नसेल, म्हणजे तुम्ही एस-सी नसाल, एस-टी नसाल, कोणतीच नसेल आणि प्युअरली ओपन तुम्ही असाल, तर तुम्हाला 135 मार्क्स आले पाहिजेत कशामध्ये? फिजिक्स प्लस केमिस्ट्री प्लस मॅथ्स या तीनही सब्जेक्टमध्ये मिळून तुम्हाला 135 मार्क्स आले पाहिजेत. त्याच वेळेस तुम्हाला इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन मिळणार आहे. बरं 135 पाहिजेत. 134 चालतील का? तर 134 मार्क्स सुद्धा चालतील. काही अडचण नाही. कोणासाठी? ओपनसाठी. पण जर आम्ही कॅटेगरीमध्ये आहेत, तर आमच्यासाठी काय? तर 120 मार्क्स. जर कॅटेगरीमधनं असाल, कोणत्या कॅटेगरीज इथं मेन्शन केल्यात. ओके. ओबीसी, एसबीसी, एससी, एसटी, एससीबीसी, त्याच्यानंतर व्हीजे-एनटी, एनटीमध्ये एनटी1, एनटी2, एनटी3 तीनही येणार. त्याच्यानंतर ईडब्ल्यूएस आहे, पीडब्ल्यूडी आहे आणि ऑर्फन आहे. यापैकी जर तुमची कोणती कॅटेगरी असेल, तर तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स हे तीनही सब्जेक्ट मिळून 120 मार्क्स पाहिजेत. कमीत कमी 120 पाहिजेत. 119 म्हणजे 119 जर असतील तर चालेल का? तर हो, 119 जरी असतील तरी चालेल. काही एक अडचण नाही. बरं. पण जर फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्समध्ये जर हे मार्क्स भरत नसतील, मग त्याला काही ऑप्शन आहे का? एक ऑप्शन तुमच्यासाठी आहे. तर कोणता ऑप्शन? तर तुम्ही केमिस्ट्री हा जो सब्जेक्ट आहे, तो रिप्लेस करू शकता. फिजिक्स तुमचे मार्क्स आहे तेवढेच राहणार. मॅथेमॅटिक्स आहे तेवढेच तुमचे मार्क्स राहणार. पण केमिस्ट्रीच्या जागी तुम्ही दुसरे सब्जेक्ट तिथे ॲड करू शकता. म्हणजे केमिस्ट्रीच्या ऐवजी दुसऱ्या सब्जेक्टचे मार्क्स कन्सिडर करू शकता. ते दुसरे सब्जेक्ट कोण आहेत? तर ते सब्जेक्ट असणार तुमचा बायोलॉजी किंवा तुमचे बायफोकल सब्जेक्ट. आता ते कोणते कोणते आहेत? मराठीने करू शकतो का? तर नाही. इंग्लिशने करू शकतो का? करू शकतो का? तर बिलकुल नाही. तर पाहू नक्की कोणकोणते सब्जेक्ट असणार आहेत ते. तर ते सब्जेक्ट असणार आहेत हे. बायोटेक्नॉलॉजी असणार आहे. तुम्ही बायोलॉजीने केमिस्ट्रीला रिप्लेस करू शकता. सीएसने करू शकता, आयटीने करू शकता, एग्रीकल्चरने करू शकता, इंजिनिअरिंग ग्राफिक्सने करू शकता, बिझनेस स्टडीज, एंटरप्रेन्योरशिप आणि त्याच्यानंतर टेक्निकल व्होकेशनल या सब्जेक्टने तुम्ही रिप्लेस करू शकता. कोणत्याने करू शकत नाही? तर जिओग्राफी, इंग्लिश, मराठी, हिंदी या सब्जेक्टने तुम्ही केमिस्ट्रीला रिप्लेस करू शकत नाही. बरं. पण इथं प्रॉब्लेम असा आहे, सर सीएसचा 200 मार्कचा पेपर असतोय. मग 200 पैकी कन्सिडर करायचे की नक्की कसे करायचे? तर त्यासाठी आहे बायफोकल स्केलिंग रूल. म्हणजे काय? सीएस 200 पैकी आहे, ठीक आहे. पण त्याला आपल्याला कन्व्हर्ट करायचं 100 पैकी. डिव्हायडेड बाय 2 करायचं आणि त्याच्यानंतर तुमचा फिजिक्स आउट ऑफ 100 मार्क्स, मॅथेमॅटिक्स आउट ऑफ 100 आणि जो सीएस किंवा जो बायफोकल सब्जेक्ट 100 पैकी नाहीये, जास्त आहे, तर त्याला 100 पैकी कन्सिडर करून त्याचे मार्क्स, तर त्यावेळेस तुमचा फायनल स्कोर आउट ऑफ 300 हा तुमचा जो ग्रुपिंग क्रायटेरियाचा स्कोर आहे तुमच्या कॅटेगरी वाईज, तर त्याच्यापेक्षा जास्त पाहिजे किंवा त्याच्या एवढा पाहिजे, तर तुम्ही इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जाऊ शकता. म्हणजे साठी ग्रुपिंग क्रायटेरिया समजला तुम्हाला? बरं, समजला. त्याच्यानंतर आता आपण पाहूया, की साठी तुमचा काय ग्रुपिंग क्रायटेरिया असेल. पहा, जे मार्क्स आहेत, आपले थ्रेशोल्ड मार्क्स आहेत, तर ते सेमच आहेत. फिजिक्स, त्याच्यानंतर केमिस्ट्री, त्याच्यानंतर मॅथेमॅटिक्स हे मिळून 135 पाहिजेत किंवा इथं बायोलॉजी पण असेल तुमचा आणि त्याच्यानंतर जर रिझर्व्ह कॅटेगरी असेल, तर इथं 120 पाहिजेत. बरं, याच्यात आणखीन काय लाईफलाईन आहे? समजा आमचे मार्क्स जर येत नसतील तर? मग त्यासाठी एकच लाईफलाईन आहे. ती म्हणजे काय? तर फिजिक्स तुमचा आहे तेवढाच राहणार स्टॅटिक.
त्याच्यानंतर केमिस्ट्री तेवढाच राहणार आणि त्याच्यानंतर काय फक्त बायोलॉजीला तुम्ही मॅथेमॅटिक्सने रिप्लेस करू शकता किंवा मॅथेमॅटिक्सला बायोलॉजीने रिप्लेस करू शकता. कधी? ज्यावेळेस तुम्हाला फार्मसीला ऍडमिशन घ्यायचंय. इथं दुसरा कोणताही बायफोकल सब्जेक्ट चालणार नाही. इथं सीएस चालत नाही, तुमचं आयटी चालत नाही, तुमचं बायोटेक्नॉलॉजी चालत नाही. कधी? फार्मसीला ऍडमिशन घेण्याच्या वेळेस फक्त बायोलॉजी आणि मॅथेमॅटिक्स या 2च सब्जेक्टमध्ये तुम्ही रिप्लेसमेंट करू शकता. म्हणजे या पद्धतीने ग्रुपिंग क्रायटेरिया आहे कुणासाठी? फार्मसीसाठी. म्हणजे पीसीएम आणि पीसीबी दोन्ही स्टुडंटसाठी ग्रुपिंग क्रायटेरिया समजला? हां, मग आता काय करायचं? रिझल्ट घ्यायचा. एकदा पीसीएमचे मार्क कॅल्क्युलेट करायचे. असतील मार्क्स 135 च्या वर, जर ओपन असाल 120 च्या वर, जर कॅटेगरीमध्ये असाल तरी काही अडचण नाही. नसतील तर सीएसआयटी कोणता जो सब्जेक्ट आहे त्याचे मार्क्स कॅल्क्युलेट करायचे. असतील तर ठीक आहे, नसतील थोडंसं अवघड आहे. बरं. त्याच्यानंतर आता हे सगळं आपण एकाच पानावर पाहू. वाटल्यास त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या व्यवस्थितरित्या, की नक्की कशा पद्धतीने कोणकोणत्या गोष्टी रिप्लेस करायच्या. हे काही नाही बाकी फक्त समरी आहे. बरं. आता याच्यानंतर आणखीन महत्त्वाच्या गोष्टी कोणकोणत्या येतात. तुम्हाला ग्रुपिंग क्रायटेरिया व्यवस्थित समजला? तर हो, समजला. त्याच्यानंतरनं काय? तर फोटोकॉपी, इम्प्रुव्हमेंट एक्झाम, रिचेकिंग आणि एक्झाम हे काय असतं नक्की? प्रत्येकावर मी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवणार आहे. त्याच्यासाठीच आपल्या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करून ठेवायचंय. फोटोकॉपी म्हणजे काय थोडक्यात? फोटोकॉपी म्हणजे तुम्ही जो पेपर लिहिलाय, ओके, तर तो बोर्डकडनं मागवणं. तो कशाच्या स्वरूपात? पीडीएफ फाईलच्या स्वरूपात. तिथं शिक्षक काय करतील, की त्या पेपरचे फोटो काढतील आणि तुम्हाला पीडीएफ पाठवतील तुमच्या मेलवर किंवा काय करतील झेरॉक्स पाठवतील तुमच्या घरी. याला म्हणायचं फोटोकॉपी. इम्प्रुव्हमेंट एक्झाम, त्याच्यानंतर रिचेकिंग म्हणजे काय? एकदा फोटोकॉपीला आपण अप्लाय केलं, तर त्याच्यानंतर रिचेकिंगला अप्लाय करायला लागतं. म्हणजे माझा पेपर मला पुन्हा चेक करून घ्यायचा आहे बाबा काही मार्क्स वगैरे कमी असतील तर. त्याच्यानंतर एक्झाम म्हणजे काय? जे विद्यार्थी फेल झाले तर त्यांच्यासाठी असणार एक्झाम. ती कधी असते? जुलैमध्ये आणि त्याचा रिझल्ट लागतो कधी? ऑगस्टमध्ये. इम्प्रुव्हमेंट एक्झाम म्हणजे काय? समजा कुणाचा ग्रुपिंग क्रायटेरिया पास तर झाला विद्यार्थी. ओके, आता आपण ह्या 2 मध्ये फरक पाहूया. कशामध्ये? इम्प्रुव्हमेंट एक्झाम आणि त्याच्यानंतर एक्झाम मध्ये. ओके, रिपीटर एक्झाम त्याला म्हणायचं. स्टुडंट पास तर झालाय, पण काय? तर त्याला आणखीन अपिअर व्हायचंय. मार्क्स कमी असतील किंवा आणखीन काय गोष्ट ग्रुपिंग क्लिअर नसेल, तर तो विद्यार्थी इम्प्रुव्हमेंट एक्झाम देणार. एक्झाम कोण देणार? की जे स्टुडंट फेल झालेत ते. त्याच्यानंतरनं फोटोकॉपी किंवा रिचेकिंगला पेपर कोण टाकणार? ज्यांना वाटतं की मला जास्त मार्क्स येऊ शकत होते, पण ते जास्त मार्क्स आले नाही. त्याच्यामुळे मला चेक करायचंय की माझा पेपर व्यवस्थितरित्या चेक केलाय का नाही. तर मग रिचेकिंग आणि फोटोकॉपीला तुम्ही अप्लाय करायचंय. बरं, हे कुठून अप्लाय करायला लागतं आपल्याला? तर हे पहा, याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट एक्झाम आणि एक्झाम याला अप्लाय जर करायचं असेल, तर आपल्याला पर्टिक्युलर आपलं जे कॉलेज आहे, तर त्या कॉलेजला जाऊन अप्लाय करायचं आणि फोटोकॉपी आणि रिचेकिंगला बोर्डच्या वेबसाईटवरून आपल्याला अप्लाय करायचंय. आता या सर्व प्रोसेसबद्दल मी डिटेल व्हिडिओ घेऊन येणार आहे. मग त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमचे काय जे मार्क्स असतील, तर ते मला बिनधास्तपणे कमेंट करून सांगा. ऑल द बेस्ट.